काय बोलू? सध्या आपण कर्नाटक राज्यातल्या गदग गावापासून 35 किलोमीटर असलेल्या इटगी ह्या गावात आहे. ह्या टेम्पलचं नाव आहे महादेव टेम्पल आणि ह्याच्या एका बाजूला एक इन्स्क्रिप्शन सापडले. त्या इन्स्क्रिप्शननुसार ह्याचं नाव आहे एम्परर ऑफ टेम्पल्स, अर्थातच चक्रवर्ती ऑफ टेम्पल्स. या चक्रवर्ती देवालयामध्ये 5 ते 8 इंचाच्या मूर्त्यांपासून ते 4 ते 5 फुटांच्या मूर्त्यांपर्यंत कोरल्या गेलेल्या आहेत. तुम्ही जर येथे आला ना तर एक गोष्ट नोटीस करा, बदामी ते ऐहोळे या दरम्यान 6व्या-7व्या शतकात जी मंदिरं बांधली गेली ती एकदम मिनिमलिस्ट आहेत. तिथे जास्त डिझाईन्स डिटेलिंग नाही आहे. पण तुम्ही जसं इटगी ह्या गावामध्ये याल तर इथं 11व्या ते 12व्या शतकामध्ये कल्याणी चालुक्यांनी जी मंदिरं उभी केली तिथं आर्किटेक्चरल डिझाईन्सचा डिटेलिंगची हाईट गाठली गेली. आपल्याला गणपतीचं डेकोरेशन करताना थर्माकोल कोरताना नाकी नऊ येतं, पण दख्खनच्या कलाकारांनी हिरवा दगड सोन्यासारखा कोरला. या महादेव टेम्पलचा सुद्धा मधल्या मंडपावरचा काहीचा भाग नाहीसा झाला आहे. त्याच्या आजूबाजूला काही पिलर्स होती ती नाहीशी झाली आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, मंदिरं फक्त मुस्लिम राज्यकर्त्यांनी किंवा आक्रमणकर्त्यांनी पाडली नाही आहेत. त्या काळी होणारा राजाराजांमधला भेद, एकाच फॅमिलीमधले परशत्रू, कामगारांना योग्य न्याय न मिळणे, जाती व्यवस्था, ही सगळी कारणं त्याला कारणीभूत होती. त्यामुळे आपण जरा डोळसपणे मंदिरं बघूया, आपला इतिहास बघूया, दख्खन बघूया. ह्या दख्खनच्या पिकासोंनी घडवलेलं हे भव्य मंदिर एम्पेरर ऑफ टेम्पल्स तुमची वाट बघते.